नमस्कार. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण इथं काय केलेलं आहे, गॅसवर कढई मांडून घेतली आहे. त्यामध्ये बडीशोप भाजण्यासाठी घेतलेली आहे. बडीशोप आपली आता भाजून झालेली आहे. आता त्याच कढईमध्ये मी 2 पळ्या ज्या तेलात असतात ना, तेलाच्या किटलीमध्ये त्या 2 पळ्या तूप घेतलेलं आहे. हे साजूक तूप आहे. त्या साजूक तुपामध्ये शेंगदाणे मी छान इथं तळून घेत आहे. शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत, ते काढून घ्यायचे बाजूला. आता मी इथं खोबऱ्याचे पण काप करून घेतले होते छोटे छोटे. ते काप पण त्याच तुपामध्ये छान तळून घ्यायचे तांबूस रंगावर. आता हे खोबऱ्याचे काप छान तांबूस रंगावर तळलेले आहेत. आपण काढून घेऊ. आता खोबऱ्याचे काप पण आपले तळून झालेले आहेत. आता त्याच उरलेल्या तुपामध्ये मी काय केलेलं आहे, इथं गव्हाचा भुगा 1.5 वाटी गव्हाचा भुगा घेतलेला आहे. तो मी त्या तुपामध्ये छान, ह्याला भरडा पण म्हणतात, गव्हाचा भरडा पण म्हणतात, तो तुपामध्ये छान लालसर रंगापर्यंत भाजून घेतला आहे. आता त्याच कढईमध्ये मी 1.5 वाटी गव्हाचा भरडा घेतला होता. आता त्या मापाने आता मी इथं 3 वाट्या पाणी घेत आहे. 3 वाट्याबरोबर पाणी घ्यायचं, म्हणजे जेवढा गव्हाचा भरडा आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचे, म्हणजे हे योग्य प्रमाण होतं. आता पाण्याला उकळी फुटलेली आहे. ते पाणी छान उकळून घ्यायचे. पाण्याला उकळी फुटल्यानंतर मी थोडासा हा पिवळा रंग घातलेला आहे पाण्यामध्ये, की जेणेकरून आपल्या लापशीला छान रंग येईल. आता पाण्याला उकळी फुटल्याच्या नंतर आता त्यामध्ये मी जो गव्हाचा भरडा होता ना, तो घातला आहे. आता त्याच ह्याच्यामध्ये मी जे आपण तळून घेतलेले शेंगदाणे, खोबऱ्याचे काप होते ते घातलेत. नंतर भाजलेली बडीशोप घातली, विलायची पावडर घातली, आणि आता ते सगळे जिन्नस एकत्र करून हा भरडा काय करायचा आहे, त्या शिजवून घ्यायचा आहे छान. आणि तेवढं पाण्याचं प्रमाण हे एकदम योग्य असतं. आता इथं आपला भरडा छान शिजलेला आहे. हा भरडा छान शिजल्याच्या नंतर त्यामध्ये काय केलं, जेवढे आपण गव्हाचा भरडा घेतला होता की नाही 1.5 वाटी, तेवढाच 1.5 वाटी मी इथं गूळ घेतलेला आहे. तो गूळ त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि आता गूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे. गुळाला आता छान पाणी सुटतं. त्याच्यानंतर आता इथं गुळाला छान पाणी सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊयात. आता आपण 5-10 मिनटं झाकण ठेवून हा भरडा छान शिजवून घेतला आहे. आपली मोकळी शिडशिडीत अशी लापशी इथं तयार आहे. आता आपण सर्व करू. पाहू शकता तुम्ही, ह्याला कलरही किती छान आलेला आहे आणि एकदम शीतशीत अशी मोकळी लापशी तयार झालेली आहे. तुम्ही पण करून पहा. आणि माझा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.